जागतिक आर्थिक घडामोडी आपण पाहूयात। ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूवर 104% कर लावण्यात देणार आहे आणि चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। आम्ही संकटाला घाबरत नाही, शेवटपर्यंत लढाई लढू, संवादाची दारं अजूनही खुली आहेत, झुकणार नाही, कमजोर पडणार नाही, चीनचं अमेरिकेला उत्तर। अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता। भारतामधून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय, संबंध सुधारण्यावर देखील भर। डोनाल्ड ट्रम्प लवकरच औषधांवर देखील टॅरिफ लावणार आहेत। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडलेले आहेत। औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण। अमेरिकेमधील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका। कोळंबीवर आता 26% शुल्क भरावं लागणार आहे। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ होती, कोळंबीचे दर गडगडलेले आहेत। अमेरिकेच्या टेरिफचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम। मुंबईमधील जेएनपीटीला देखील फटका। जेएनपीटी बंदराबाहेरील गोदामाजवळ अनेक कंटेनरची वाहतूक संथ गतीने सुरू आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी। सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपयांनी तर स्वयंपाकाच्या पाईप गॅसच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ। आजपासून नवी दरवाढ लागू। चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धामध्ये भारतीय शेअर बाजार गडगडलाय। सेन्सेक्स 400 अंकांपेक्षा जास्त घसरला। आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी झालाय। रेपो रेट 6.25% वरून आता 6% आलेला आहे। घर आणि कारचा हप्ता कमी होईल।